रामराम मंडळी. तर पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आणि आज बऱ्याच दिवसानंतर मी एका ट्रिपवर निघालो आहे. छोटीशी ट्रिप आहे, एक 1 डे ट्रिप आहे. आपल्यासोबत कोण कोण आहे आणि आपण कुठं जाणार आहोत तर हे तुम्हाला मी स्टेशनवरती गेल्यावर सांगतो. तर चला स्टेशनवर भेटूयात. तर मित्रांनो, फायनली आता आपण इथं रेल्वे स्टेशन पोहोचलो आहोत. आणि हे जे रेल्वे स्टेशन आहे तर छत्रपती संभाजीनगरचं हे रेल्वे स्टेशन आहे. आणि आता आपण निघालो आहोत त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी. आणि आपल्यासोबत आपला मित्र आहे अभय आणि शुभम. आपण तिघजण जाणार आहोत. आपला शुभम इकडे बसला आहे. तर गाडी यायला अजून थोडासा वेळ आहे, त्यामुळे आपण इथे वेटिंग करूयात. तर चला. तर मित्रांनो, आता आपण गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आपल्याला जागा भेटली. हे आपला शुभम आणि अभय. ओळख असेल, नेहमी आपल्या ब्लॉकमध्ये असतो. आणि आज तुम्ही बघू शकता गाडीमध्ये गर्दी नाही. आणि आपला जे आजचा जे प्रवास आहे तर 3 घंटे असणार आहे. आता वाजता 3:35. तर सकाळी आपण जवळपास 6-6:15 वाजता पोहोचू. तर भेटूयात थेट नाशिक रोडवर. चला. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता मी रात्री 3 वाजता गाडीने बसलो होतो. तर आता सकाळी जवळपास 6:30 वाजता आहेत. आणि आता मी इथं नाशिक रोडवर पोहोचलो आहे. ही आपली ट्रेन होती ज्याला आपण आलो होतो. हे शुभ्या आहे आणि आपला आब्या. तर आता इथून आपल्याला जायचं आहे पुढं त्र्यंबकेश्वरला. तर हे बघा मित्रांनो, आता आपण इकडं स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत. आणि इकडं हे तुम्हाला म्हणजे इकडं टॅक्सी वगैरे लागलेली दिसते. तिथं आपण ही टॅक्सी घेऊयात किंवा मग आपलं महामंडळाची एसटी आहे त्याच्याने आपण जाऊयात पुढं त्र्यंबकेश्वरला. चला अभय भाई. सकाळी सकाळी खूप छान वाटत आहे. म्हणजे मस्त असं एकदम धुक्क पडले, थंडीचं वातावरण आहे. आणि इकडं खूप जास्त थंडी पण आहे. हे तुम्ही अंदाज लावू शकता हे धुक्क बघून. तुम्ही तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही सकाळी सकाळी आता एकदम असं फ्रेश झाल्या. फ्रेश म्हणजे काय, चेहरा वगैरे धुतलाय, घरून आंघोळ करून आलो होतो आम्ही. तर तुम्ही बघू शकता इकडं म्हणजे मागे पण दोन दुकान आहेत इकडे नाश्त्यासाठी. आणि हे इकडं म्हणजे छोटे छोटे स्टॉल्स वगैरे आहेत चहा नाश्ता करण्यासाठी. तर इथं आपण पहिला आधी नाश्ता करून घेऊयात आणि नंतर मग पुढे जाऊयात त्र्यंबकेश्वरला. तर त्याचा प्रवास आपला कसा होणार आहे, एसटीनं करसाल किंवा मग प्रायव्हेट टॅक्सीनं, हे बघण्यासाठी, हे पाहण्यासाठी तुम्ही आपला ब्लॉग पुढे बघा. तर हे इथं आपला नाश्ता चालू आहे. नाश्ता करून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. झोप झाली, झोप जगून पण मित्र आपल्याला 1 तास झालाय, झोपी गेलो होतो. लिटरली बघा तुम्ही 9 वाजले, आपण जवळपास 8 वाजता निघाले होता. आय थिंक 34 किलोमीटर काहीतरी आहे इथं. आणि हे बघू शकता आता किती दिसते मला काही लक्षात येत नाही. 1 मिनिट. हे जे आहे याला अंजनी पर्वत म्हणाले. हे बघा इकडं किती छान छान उंच उंच माळ आहेत. बघा मित्रांनो, कपडे वगैरे चेंज करून रेडी होऊन आता आपण निघालो आहोत दर्शनाला जाण्यासाठी. आता आपण सध्या आहोत त्र्यंबकेश्वर मध्ये. तर हे तुम्ही बघू शकता व्ह्यू किती छान आहे. हे इकडं मोठे मोठे सगळे माळ आहेत, पर्वत आहेत. आणि सध्या आपण इकडं मंदिराकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत. हे इकडं मंदिर आहे. अभय सर, तर चला जाऊयात. माहिती नाही आता किती गर्दी असेल मंदिरात दर्शनासाठी. बघूयात, तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो मी किती गर्दी आहे काय नाही. तुम्ही कुठलं सुंदर दृश्य आहे बघून मनमोहक. मला पण एवढं म्हणजे अप्रॉक्स माहिती नाही इथं म्हणजे मंदिर किती दूर आहे. आय थिंक एक थोडं असेल 100-200 मीटर असेल. तर चला बघूयात. खूप छान वाटत आहे इथे येऊन. म्हणजे साईडला इकडं म्हणजे असे स्टॉल वगैरे आहेत जेवणाचे, म्हणजे फूडचे वगैरे. छान वाटतं एकदम. मित्रांनो, आता आपण बॅग वगैरे ठेवून म्हणजे बॅग आपण लॉकरमध्ये ठेवणार आहोत. आणि गंध कसा वाटायला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा.
लय म्हणजे असं एवढं मनमोहक वाटायले का म्हणजे मी शब्दामध्ये मांडू शकत नाही, एवढं छान वाटायले. तुम्ही एक वेळेस आयुष्यामध्ये इथं नक्की व्हिजिट द्या तुमची. खूप छान आहे इथलं एन्व्हायरमेंट, खूप छान आहे. तर चला चलो चलो. हे आपला टोकन नंबर आहे. आबाई सरची शूज इथे जमा करायले, तर आमचे जमा केलेत. ही आपली बॅग पण इथे जमा करणार आहोत. आणि हा इथे चप्पल स्टँड आहे. आणि हे इकडे तुम्ही गर्दी बघू शकता. मुख्य प्रवेशद्वार आहे. इकडे दर्शनाची रांग आहे आणि किती दूरपर्यंत रांग आहे तुम्ही बघू शकता. हे इकडं शेवटचा टप्पा आहे आणि आता आपल्याला इकडे जाऊन दर्शनासाठी रांगेत जाऊन लागायचं आहे. तर या आपण रांगेत थांबूयात. हे तुम्ही बघू शकता 10 वाजून 8 मिनिटं झाली. तर बघूयात आपण दर्शनाला आपला किती वेळ लागेल. तर काय नाही, बघू हिसाब किताब काय असेल तर हे बघू शकता तुम्ही. पुढं कुठपर्यंत इकडं ह्याच्या पुढं गर्दी आहे. मित्रांनो आपण दर्शन करून आले आहोत. आम्हाला दर्शन करण्यासाठी 2-2.5 तास वेळ लागलेला आहे. दर्शनाचं झालंय आता आणि आम्ही इथं आले नाश्ता करण्यासाठी. तर हे मागवला आहे मसाला डोसा. तर नाश्ता करूयात आणि आपल्याला पुढे जायचं आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. तिथे आमचा नाश्ता करून झाले. म्हणजे नाश्ता काय एकदम चीप क्वालिटी, एकदम थर्ड क्लास होतं. रेकमेंड करतो इथं कोणी येऊ नका. हे बघून घ्या इकडं भाई. हे जय सेवाल एवढं काही कोणी नाश्ता करू नये, कोणी नाश्ता करू नका. एकदम चीप आणि फर्स्ट क्लास क्वालिटी होतं. जय सेवालाल इकडं माझ्या मागे आहे. धन ठेवा. म्हणजे फक्त लुबाडण्याचं काम झालेलं आहे. आणि हे इकडं समोर बघा दृश्य किती छान आहे. दिसतंय का इथं. फक्त बस आम्ही पावसाळ्यामध्ये यायला पाहिजे होतं. नजारा काय ते अलगच असला असता अजून. तर चला आता वापस आपण जाऊयात आणि आपल्याला जाऊन आपली चप्पल घ्यायची आहे. आम्हाला तुम्ही वाजा आधी. आणि आता आपण समोर जाऊन आपलं वापस चप्पल घेणार आहोत आणि आपलं बॅग घेणार आहोत. कारण आता आपल्याला जायचं आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. तर चला मग.